बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅबसाठीचं टेंडर काढण्यात आलं। जवळजवळ 40 कोटी रुपयांचं 39.5 कोटी रुपयाचं हे टेंडर आहे आणि ते टेंडर स्थायी समितीतल्या काही सदस्यांनी विरोध करून सुद्धा ते मंजूर करण्यात आलं। या टेंडरमध्ये दोन महत्त्वाचे घोटाळे झालेल्याचं निदर्शनास येतं। एक, हे टेंडर पुरवणारी म्हणजे जे टॅप पुरवणारी कंपनी आहे या कंपनीला कशा पद्धतीने फेवर केलं गेलं हा एक भाग, आणि दुसरा त्या टॅबमध्ये असलेल्या सुविधांबद्दल, म्हणजे कुठल्या सुविधा असायला पाहिजेत आणि त्याशिवाय कुठल्या सुविधा नाहीत, हे दोन प्रकारचे घोटाळे आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो टॅबच्या घोटाळ्याच्या बाबतीत। पहिले मी सुविधांबद्दल सांगतो तुम्हाला। मुळात 10वीची परीक्षा आता मार्चमध्ये आहे, टेंडर परवा मंजूर करण्यात आलं, म्हणजे 10वीची परीक्षा होण्याच्या आधी मुलांना हे टॅब मिळणार नाहीये। कारण आता मंजूर झालंय, मग त्याची वर्क ऑर्डर निघणार आणि मग ते टॅब प्रोक्यूर करणार, मग मुलांपर्यंत जाणार। आणि त्यात महत्त्वाचा विषय त्या टॅबमध्ये असा आहे की ते टॅब तुम्हाला घरी घेऊन जाता येणार नाहीये, ते फक्त शाळेमध्ये वापरता येणार आहेत। त्या टॅबमध्ये जे शिक्षणाचा कंटेंट आहे, ज्याला आपण टॅबमध्ये म्हणतो, त्या कंटेंटमध्ये फक्त अभ्यासक्रमाचा कंटेंट आहे। त्याच्यामध्ये टेस्ट लिहिण्याची किंवा परीक्षा देण्याची अशी कुठलीही सुविधा त्या टॅबमध्ये नाही। त्या टॅबमध्ये जर आपण बघितलं तर 6 वेळेला त्या टॅबच्या टेंडरमध्ये बदल करण्यात आले। म्हणजे पहिलं जेव्हा टेंडर प्रसिद्ध झालं ते 11/8/2021 रोजी प्रसिद्ध झालं आणि ते टेंडर क्लोज झालं 4/10/2021 रोजी क्लोज झालं। या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 6 वेळेला या टेंडरमध्ये बदल करण्यात आले। आता हे बदल का करण्यात आले टेंडरमध्ये हा महत्त्वाचा प्रश्न आहे। यामध्ये एक सर्वात महत्त्वाची फीचर असणं आवश्यक होतं। त्या फीचरचं जे नाव आहे त्याचं ई लर्निंगची जी फीचर आहे, म्हणजे मुलांना शिक्षकांबरोबर इंटरॅक्शन करण्याची जी फीचर आहे तीच फीचर आहे मुळात टॅबमध्ये नाही। म्हणजे फक्त पुस्तकासारखा तो टॅबचा वापर होऊ शकतो। त्याच्यामध्ये शिक्षक शिकवतायत आणि तो घरी बसून अभ्यास करू शकतो किंवा त्यांनी टेस्ट दिला तर घरी बसून सोडवू शकतो, ही जी फीचर त्या टॅबमध्ये असायला पाहिजे ती फीचर त्या टॅबमध्ये नाही। त्याला असं म्हणतात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम। ही लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमची अट जेव्हा तो टॅबचं टेंडर काढलं त्यावेळेला ती त्याच्यामध्ये समाविष्ट होती, पण जे 2 महिन्यात जे चेंजेस केले गेले त्याच्यामधनं ती सिस्टीम काढून टाकण्यात आली। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सिम कार्ड नाही, टॅबमध्ये वायफाय नाही, त्यामुळे ते टॅब घरी वापरता येऊ शकत नाही। आणि माझी जी माहिती आहे, जर चुकीचं असेल तर मला सन्माननीय महापौरांनी करेक्ट करावं, शाळेमध्ये आत्ताही वायफायची किंवा सिम कार्डची सुविधा नाही महानगरपालिकेची। बरं, टोटल या टॅबची संख्या जी आहे ही 20,000 आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्या शाळेमध्ये 20,000 तुमचे स्विचेस आहेत ज्याच्यामध्ये हा टॅब चार्ज होऊ शकतो याचीही अजून सुविधा केलेली नाही। 4 वर्षापूर्वी जेव्हा ते टॅब खरेदी केले, आज ते टॅब कुठे आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ते जे टॅब मुलांना दिले होते ते टॅब कुठे गेले, ते मुलांकडून परत घेतले का, घेतले असतील तर कुठे आहेत, नाही घेतले असतील त्या मुलांकडे आहेत का, ते टॅब चालू आहेत का, असे असंख्य प्रश्न इथे निर्माण झालेले आहेत। जरी मुख्यमंत्र्यांना वाटत असलं की प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, तरीही मला त्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगावं लागतं, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही आपलं म्हणणं असलं तरी घोटाळे करायला अक्कल लागते आणि ती तुम्ही बरोबर वापरताय।
घोटाळ्यांसाठी स्थायी समितीची जी कार्यप्रणाली झालेली आहे ती वीरप्पन गँगसारखी कार्यप्रणाली आहे. वीरप्पांनी ज्या पद्धतीने लोकांना लुटलं त्या पद्धतीने शिवसेनेचे सदस्य स्थायी समितीमध्ये लोकांना लुटण्याचं काम करतात. आता हा सुविधांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता हा टॅप एकाच कंपनीला देण्यासाठी कशा पद्धतीने घाट घातला हे तुम्हाला मी सांगणार आहे. या पूर्ण निवड प्रक्रियेमध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये 3 लोक क्वालिफाय झाले. त्यांची नावं आहे अँपरसँड ग्रुप आणि ह्याच ग्रुपमधल्या आसाम इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एक कंपनी क्वालिफाय झाली. दुसरी डॉरिक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी क्वालिफाय झाली. तिसरी एंडुस्पार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी क्वालिफाय झाली. या 3 कंपन्याच क्वालिफाय झाल्या. आता या 3 कंपन्यांचं आपण नेटवर बघू शकता त्यांच्या वेबसाईटवर. ही जी हा जो अँपरसँड ग्रुप आहे या ग्रुपच्याच अंडर या कंपन्या आहेत. आता ही जी आसाम इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही जी कंपनी आहे हे बघा ही त्यांच्या वेबसाईटवरच आहे. ही ती कंपनी आहे. दुसरी जी कंपनी आहे त्यांची एंडुस्पार्क ती ही कंपनी आहे आणि एकाच ग्रुपमधल्या या कंपन्या आहेत. आणि जी तिसरी कंपनी आहे डॉरिक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही ह्याच्यातली जी विबगर शाळा आहे या विबगर शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवून देणं म्हणजे ती शाळा बांधून देणं त्याचे वर्ग बांधणं हे काम करणारी कंपनी आहे. कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि ती टॅपसाठी क्वालिफाय झालेली आहे. म्हणजे एकाच ग्रुपमधल्या 3 लोकांनी निविदा भरलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या जो टेंडरचा जो नियम आहे त्या नियममध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर एकाच ग्रुपमधल्या सिस्टर कंपन्यांनी टेंडर भरलं तर त्या सगळ्या कंपन्या ब्लॅकलिस्टेड होतील. हे आम्ही नाही म्हणते महानगरपालिका म्हणते आणि त्यांच्या टेंडर कंडिशनमध्ये त्या पद्धतीची अटी आणि शर्तींमध्ये ते नमूद केलेलं आहे. मग असं असताना या कंपन्यांनाच काम का मिळालं हा प्रश्न आपल्याला पडतो. तर ह्या जी अँपरसँड जो ग्रुप आहे त्या कंपनीच्या विबगर नावाने शाळा चालतात. त्या विबगरसाठी हे टेंडर मिळावं त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला आहे. आणि विबगरला का मिळावं तर आपल्याला माहीत असेल की नाही मला माहीत नाही पण त्याचे कंपनीचे संचालक आहेत श्री रुस्तम पेप्सी कारीवाला यांचं कुठे मला थोडं अंधेरी का कांदिवलीला कुठेतरी ऑफिस आहे. दिनांक 17/6/2019 रोजी या विबगर शाळेच्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे उपस्थित होते आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे आमचे जवळचे स्नेही आहेत असं कोण म्हणतंय श्री रुस्तम पेप्सी कारीवाला म्हणतायत. आणि त्यांच्या शाळा कुठल्या आहेत विबगर आहे. त्या कंपनीचे कुठल्या संचालक आहेत तर अँपरसँड ग्रुपचे ते मुख्य संचालक आहेत. आणि त्याच कंपनीला हे काम मिळावं याच्यासाठी हा सगळा खटाटोप झालेला आहे. मला असं वाटतं की लोकांना असं वाटत असेल की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे टॅबचं टेंडर काढलेलं आहे पण हे अजिबात खरं नाही. कारण एक तर मार्चपर्यंत म्हणजे जेव्हा परीक्षा होणार आहेत तेव्हा त्या विद्यार्थ्यांना तो टॅब मिळणार नाहीये आणि जरी मिळाला तरी त्या टॅबचा उपयोग शून्य आहे. कारण त्याच्यामध्ये वायफाय नेटच्या सुविधा नाही आहेत. टीचर्स बरोबर इंटरॅक्शन करण्याची सुविधा नाही आहे. त्या टॅबवर उद्या जर ऑनलाईन एक्झाम झाल्या तर त्या ऑनलाईन एक्झाम या मुलांना देता येणार नाही आहेत. ते टॅब ते घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. अशा सगळ्या सुविधांच्या अभावाखाली या टॅबची खरेदी झालेली आहे आणि जवळजवळ 40 कोटी रुपये हे लोकांचे टॅबच्या नावाखाली लुटले जात आहेत. आणि या पद्धतीचा कारनामा हा पुन्हा एकदा वीरप्पन गँगने केलेला आहे. म्हणून आम्ही म्हणतो की वीरप्पन गँग ही खूप जोमात आहे पण जनता आणि विद्यार्थी मात्र कोमात आहेत. हो सुट्टी पडायच्या आधी तर काय मुलांच्या हातात टॅब येत नाही. अजून काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. दरवर्षी हे टॅब जे आहेत ते दिले जातात परंतु त्याचं पुढे काय हा प्रश्न आहे. परंतु पुढे त्याचं काही
कारण त्या विद्यार्थ्यांकडून परत घेतले जातात, पण ते जुने टॅब कुठे दिले जातात, नवीन टॅब निश्चितपणे हे प्रश्न स्थायी समितीमध्ये उपस्थित झाले पाहिजेत. पण आता कसं झालंय की जो प्रश्न विचारतो त्याला अक्कल नाही. त्यामुळे मला असं वाटतं पत्रकारांनी पण विचार करायला पाहिजे आता की आपण प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे सरकारला. कारण नाही तर तुमच्यावर पण तो शिक्का पडू शकतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे. दुसरा एक असा प्रश्न आहे की राणीच्या बागेमधले पिंजरे बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काही 2 ठराविक कंपन्या आहेत त्यांनाच दिलं जात आहे आणि ज्या बाहेरच्या कंपन्या येतात त्यांना कुठंतरी डावललं जात आहे, असा आरोप असलम शेख यांनी काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांनी केलेला आहे. काय नाही, असं आहे की स्थायी समितीमध्ये ज्या पद्धतीचं कामकाज चाललंय, जी माझी माहिती आहे, म्हणजे आपण व्हेरीफाय करू शकता की जो प्रश्न विचारतो त्याला म्यूट केलं जातं ऑनलाईन हे असल्यामुळे, आणि कोणीच प्रश्न विचारायचे नाहीत आणि आम्ही कोणाच्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही, अशा पद्धतीचा स्थायी समितीचा कारभार चाललेला आहे. वीरप्पन गँग ज्या पद्धतीने लुटत होती लोकांना, त्या पद्धतीने मुंबईला लुटण्याचं काम हे स्थायी समितीमध्ये चाललेलं. नुसतं हाच नाहीये, म्हणजे तुम्ही जो म्हणाला पिंजऱ्याचा विषय नाही, तर आपल्याला माहित असेल तर भटक्या कुत्र्यांना पकडण्याचं कंत्राट हे 4 कोटीचं कंत्राट महानगरपालिकेने मंजूर केलंय भटक्या कुत्र्यांना पकडण्याचं. म्हणजे ते भटक्या कुत्र्यांनाही सोडत नाही अशा पद्धतीची वीरप्पन गँग काम करते. सर, दुसरं एक आहे किरण मानेंच्या बाबतीत. आता शिवसेनेनं असं म्हटलेलं आहे की किरण मानेंना मोठं व्हायचंय म्हणून हा सगळा वेडेपणा चाललाय. किरण माने टाईपचा का विषय नाही. तो या टॅबच्या घोटाळ्यात आता पुढे कशी भूमिका घेतली जाणार आहे, काय केलं जाणार? आम्ही निश्चितपणे या सगळ्याचा पुराव्यांसकट सन्माननीय आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, लोक आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणार आहोत. आणि आता म्हणजे माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर साहजिक महापौर म्हणतील आधी पुरावे द्या. तर हे पुरावे आहेत. एकदा महापौरांनी डोळ्याचा चष्म्याचा नंबर बदलावा आणि पुरावे बघावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. महापौरांना ज्यावेळी अशा पद्धतीच्या आरोपांवर विचारलं जातं त्यावेळी त्यांचं उत्तर एकच येतं की ज्यांना कावीळ झाले त्यांना जग पिवळं दिसतं. एक्झॅक्टली, म्हणूनच मी महापौरांना सांगितलं की एकदा त्यांनी चष्म्याचा नंबर बदलावा महापौरांनी आणि एकदा बघावं. फक्त म्हणजे पुरावे दिले तरी वरती म्हणायचं पुरावे द्या. मग अजून काय द्यायचं पुरावे? ह्याच्यापेक्षा वेगळा पुरावा काय असू शकतो? आता कारवाई केली पाहिजे. पण महापौर करणार नाहीत, कारण ते जे आहेत ज्यांना कामं मिळालेत ते अतिशय शिवसेनेच्या जवळचे लोक आहेत. त्यामुळे आम्हाला याची तक्रार योग्य ठिकाणी करू आम्ही, आणि निश्चितपणे हा संघर्ष आमचा चालूच आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात. दुसरा एक मुद्दा होता मराठी पाट्यांचा. तुम्ही म्हटलेला की पाटी की दुकान असा एक प्रश्न तुम्ही म्हटला, आणि अद्याप देखील विषय असा आहे की राज्य सरकारने कायदा केलेला आहे, राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, नंतर बघू. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने एक बीएमसी के टैब घोटाले का खुलासा किया है, क्या है ये मामला, जरा विस्तार से बताइएगा. देखिए, ऐसा है कि जिस प्रकार से टैब की जो परचेसिंग की गई है उसमें बहुत बड़ा घोटाला होने का अंदेशा हमें दिख रहा है. जो पेपर्स हमारे पास है उसके ऊपर से ये पूरी तरीके से मालूम पड़ रहा है कि जो सुविधा है टैब में होनी चाहिए, जिस प्रकार की सुविधा होनी चाहिए वो सुविधाएं टैब में नहीं है. ना उसमें कोई इंटरनेट फैसिलिटी यूज़ करने की सुविधा है, ना सिम कार्ड डालने की सुविधा है, ना उसमें कोई टीचर्स के साथ इंटरेक्शन करने की सुविधा है. और अहम बात कि ये जो टैब का कॉन्ट्रैक्ट है ये अभी दिया गया है, एग्जाम्स मार्च में है, तो मार्च में किसी प्रकार से लोगों के उपयोग में ये टैब आने वाला नहीं है. फिर क्यों इस प्रकार की निविदा अभी निकाली गई? और दूसरी अहम बात, ये पूरे टैब घोटाले में विबगर नामक कंपनी को काम देने के लिए उस प्रकार से उसके नियम बनाए गए ताकि ये कंपनी को काम मिले. और ये कंपनी सम्मानीय जो आदित्य साहब ठाकरे हैं, इस कंपनी के कार्यक्रम में मैं उपस्थित थे और उस समय उनका एक बयान था कंपनी के संचालक का कि ये हमारे बहुत क्लोज है. और यही कंपनी के 3 सिस्टर कंपनियों ने L1, L2, L3 हुए. एक ही कंपनी के 3 टेंडर है, जबकि एक कंपनी सिर्फ एक ही टेंडर भर सकता है, ये महानगर पालिका का नियम है. तो एक कंपनी को 3 टेंडर भरने की इजाजत किसने दी, क्यों दी, और फिर वो क्वालिफाई कैसे हुए? ये सवाल यहाँ उपस्थित होते हैं और इसका जवाब हम महानगर पालिका से मांग रहे हैं. और इसके बारे में हम महापालिका के कमिश्नर, एंटी करप्शन ब्यूरो और लोकायुक्त
तीनों के पास इसकी हम कंप्लेंट करने वाले हैं। सर इस मुहिम को आप किस तरीके से आगे लेकर जाएंगे? इस मामले में जो भी कोई आरोपी है, क्या उनके ऊपर कानूनी कार्रवाई भी आप, अगर जो है कोई सुनवाई नहीं होती है तो उसका भी रास्ता बिल्कुल हम एंटी करप्शन ब्यूरो में इसकी कंप्लेंट करने वाले हैं, आयुक्त के पास कंप्लेंट करने वाले हैं, लोकायुक्त के पास कंप्लेंट करने वाले हैं, और हम ये चाहेंगे कि इस पूरे मामले की जांच हो और जो दोषी है उनको कड़ी से कड़ी उनके ऊपर कार्रवाई हो। सर एक सवाल ये भी है, असलम शेख जो इस समय महाराष्ट्र कैबिनेट के मंत्री हैं, उन्होंने अभी थोड़ी देर पहले एक खबर आई है कि एक लेटर लिखा है उन्होंने इकबाल चहल जो बीएमसी के कमिश्नर हैं, उसमें उन्होंने कहा है कि बड़े पैमाने पर असलम शेख जी से मेरा एक सवाल है, जब ये सब इस प्रकार के कॉन्ट्रैक्ट जब स्थायी समिति में आते हैं तो खुद को अपोजिशन पार्टी कहने वाली कांग्रेस वहाँ चुप्पी क्यों साधे बैठती है? वहाँ पे वो बात क्यों नहीं करती है? क्या शिवसेना का और कांग्रेस का इंटरनल सेटिंग है और उसकी वजह से टेंडर पास हो रहे हैं? इसका भी जवाब असलम शेख साहब को देना पड़ेगा। असं आहे की काँग्रेसचे जे नेते आहेत, असलम शेख यांनी काय पत्र वगैरे लिहिलं असेल, पण काँग्रेसचे सदस्य हे जेव्हा ही टेंडर स्थायी समितीमध्ये येतात तेव्हा मुख गिळून का गप्प असतात? शिवसेनेचं आणि काँग्रेसचं अंतर्गत काही सेटिंग झालेलं आहे का? मग स्थायी समितीमध्ये विरोध नाही करायचा आणि बाहेरून मंत्र्यांनी पत्र लिहायची, याला काय अर्थ उरतो? त्यामुळे याचं उत्तर पहिले असलम शेखनी दिलं पाहिजे की त्यांचे सदस्य थोबाड बंद ठेवून का गप्प बसलेले असतात स्थायी समितीमध्ये। सह्याद्रीची उंची म्हणजे